तिने सहज विचारलं. तेलात फोडणीला तू प्रथम मोहरी टाकते की जिरे? मी म्हणालो मोहरी. कारण ती तडतडते. तिला तडतडू द्यायचं आणि मग हळूवार जिरे सोडायचे. हेच जीवनाचं सूत्र आहे. संस्कारही असेच असतात. मुलांना ओरडून किंवा मारून संस्कार करता येत नाहीत. ते आपल्या वागण्यातून सहज यावे लागतात. याचं एक सुंदर उदाहरण पहा. एक मध्यमवर्गीय गृहस्थ आणि त्यांचा 7-8 वर्षांचा मुलगा भर दुपारी फिरत होते. वाटेत एका शेतात शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. सदरा पाहताच लहान मुलाच्या मनात खोडकर विचार आला. तो म्हणाला, बाबा, या खिशात मी 2 दगड ठेवतो. शेतकरी सदरा घालेल तेव्हा त्याला मज्जा येईल. बाबा म्हणाले, दगडांऐवजी आपण 2-2 चांदीचे रुपये ठेवूया का? बघ, तुला जास्त मजा येईल. मुलगा नाराजीनेच तयार झाला. त्याने खिशात पैसे ठेवले आणि दोघे झाडामागे लपले. शेतकरी थकून तिथे आला. तो स्वतःशीच पुटपुटत होता. कालच्याला कोणाच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही. घरात शिजवायला काही नाही. लेकराला दूध नाही. तो हताश होऊन उठला आणि त्याने सदरा अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला. हाताला रुपये लागताच तो थक्क झाला. शेतकरी आनंदाने आकाशाकडे बघून म्हणाला, देवा, कोणाच्या रूपाने तू माझ्यासाठी एवढा त्रास घेतलास? ज्याने हे काम केलं त्याला खूप आयुष्य दे. आता मी धान आणीन, लेकराला दूध पाजेन. हे ऐकून झाडामागे लपलेला मुलगा रडू लागला. तो बाबांना म्हणाला, बाबा, मला काय होतंय कळत नाहीये. मला सुखाच्या आणि आनंदाच्या लहरी येत आहेत. बाबा म्हणाले, बाळ, माणुसकीचा धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचा आशीर्वाद देवाघरून आला आहे. संस्कार धाकदपटशा करून होत नसतात. ते आचरणातून बिंबवावे लागतात.